नमस्कार. आज आपण आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी थंडीमध्ये शरीराला भरपूर ऊर्जा देणारी बिना पाकाची तिळाची बर्फी किंवा तिळाची वडी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत. तर ही बर्फी किंवा ही वडी बनवण्यासाठी गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 वाटी एवढे तीळ टाकून घ्यायचे. तर हे तीळ आपल्याला कमी गॅसवरती छान असे आतल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे. आता तीळ हे उष्ण असल्यामुळं ना थंडीमध्ये तिळाचं सेवन आपण केलं पाहिजे किंवा तीळ खाल्ले पाहिजे आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळं हे तीळ आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या हाडाच्या मजबूतीसाठी सुद्धा एकदम फायदेशीर असतात. आणि असे तर आपण तीळ खाऊ शकत नाही, पण अशा पद्धतीने आपण बर्फी किंवा तिळाची वडी बनवून ठेवली ना की लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातात. तर आता हे तीन आपल्याला व्यवस्थित असे कमी गॅसवरती तडतड वाजेपर्यंत याला भाजून घ्यायचे. आता यातला कच्चेपणा गेल्यानंतर आपल्याला लगेचच हे तीळ एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे. आता हे तीळ व्यवस्थित भाजलेले आहेत, मी एका ताटामध्ये याला काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला अर्धी वाटी एवढे शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे तुम्ही 1 वाटी जरी ठेवले तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी इथं 1 वाटी तिळासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त 1 वाटी घेतली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. फास्ट गॅसवरती अजिबात शेंगदाणे भाजायचे नाही, नाहीतर त्याला वरून जळते आणि आतून असेच कच्चे राहते. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये मी इथं काढून घेतलेले आहेत आणि हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे पूर्ण असे थंड झालेले आहेत. आता मी हे शेंगदाण्यावरची ना साल अजिबात काढून घेतलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाण्यावरचे टरफलं किंवा साल काढू शकतात किंवा असेच टाकले तरीसुद्धा चालू शकते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ आणि शेंगदाणे मी इथं टाकून घेतलेले आहेत. आता जेवढे तीळ आणि शेंगदाणे घेतले तेवढंच मी इथं गूळसुद्धा घेतलेले आहे. म्हणजे 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं मिळून 1.5 वाटी झालेले. तर इथं 1.5 वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ घेतानाच अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला याचं प्रमाण व्यवस्थित असं समजतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर वरून आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करीत अशा पद्धतीने याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलेले आहे. आता लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 1च चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तूप जास्त टाकायची अजिबातही गरज लागत नाही. आता तूप व्यवस्थित असं मेल्ट झाल्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. गॅस अजिबात फास्ट नाही करायचा, नाही तर हे मिश्रण लगेच खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळं बघू शकता हळूहळू मिश्रण एकदम ओलसर असं झालेलं आहे, कारण गुळामध्ये भरपूर असं मॉइश्चर असतं. अशा पद्धतीने हे गूळ लगेच वितळायला सुरुवात होते. तर बघू शकता अशा पद्धतीने मिश्रण आपलं पातळ व्हायला लागलेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. एखादं ताट घ्यायचं किंवा ज्यात भांड्यामध्ये तुम्हाला बर्फी किंवा वडी बनवायची त्याला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपली वडी खाली अजिबात चिकटणार नाही. आणि त्याच्यामध्ये मिश्रण आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे गरम गरम आणि व्यवस्थित असं चमच्याने याला सेट करून घ्यायचं आहे. गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता मी चमच्याने व्यवस्थित याला सेट करून घेतलेले आहे. आता ही तिळाची बर्फी असल्यामुळं मी वरून याला थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत. तुम्ही नाही टाकले तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने मी इथं तीळ लावून घेतले. तुम्ही ड्रायफ्रुट्स लावले तरीसुद्धा चालेल. तर तीळ लावल्यानंतर परत एकदा चमच्याने आपल्याला व्यवस्थित हे तीळाला असे सेट करून घ्यायचे दाबून दाबून आणि फक्त याला 5च मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता 5 मिनिटानंतर हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्या ही बर्फी किंवा ही वडी कट करून घ्यायची. थंड झाल्यानंतर ही कट व्हायला थोडंसं मुश्किल जातं. त्यामुळे आपल्याला गरम गरम म्हणजे हलकंसं कोमट आहे तोपर्यंत अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले. तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतले. आता पूर्ण थंड झाल्यानंतर ही बर्फी आपण काढून घेऊया. तर बघू शकता आपली बर्फी इथं थंड झालेली आणि थंड झाल्यानंतर आपण याला काढून घेऊया. तर बघू शकता एकदम सहज निघून राहिलेली आणि मस्त छान अशी सेटसुद्धा झालेली आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे आणि दिसायलासुद्धा एकदम छान अशी दिसू राहिली. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि मेन म्हणजे अजिबात कडक होत नाही. अशा पद्धतीत तुम्ही बर्फी एकदा बनवून ठेवली ना महिनाभर आरामशीर टिकते आणि लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील आणि थंडीमध्ये ते खाणं शरीरासाठी एकदम फायदेशीर असतं. त्यामुळे अशा पद्धतीची बर्फी ना नक्कीच बनवून ठेवा आणि तुम्हाला जर रेसिपी कुठल्या क्षणी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुम्ही रेसिपी बघता परंतु लाईक करण्याचं विसरून जाता. प्लीज तुम्ही एक लाईक करत जा. तुम्ही लाईक केले ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा रेसिपी बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.